चला तर दुपारच्या जेवणामध्ये मस्त असे चिकनच्या भाजीतील कुटके बनवलेले होते। तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा। चला तर बनवूया। त्यासाठी मोठ्या आकारामध्ये कांदा, टमाटर आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये 2 मोठे चम्मच तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता, 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरा घालायचा आहे आणि ते चांगलं तडतडून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि तोही चांगला गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे। परत त्यामध्ये काही शेंगदाणे आणि टमाटर घालायचा आहे आणि ते चांगलं तेल वेगळं होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत, जसे की 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच धने पावडर घालायचे आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये नंतर उरलेली चिकनची भाजी घालायची आहे। तसेच थोडा चिकनचा रसाही उरलेला होता, तोही मी त्यामध्ये घातलेला आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ते चांगलं उकळवून घ्यायचं आहे। नंतर 3 चपात्या घेतलेल्या होत्या त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर उकळी आली की त्यामध्ये त्या चपात्या घालायच्या आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ते चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर त्याला उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर रेडी झाले आपले असे चिकनच्या भाजीतील